प्राचीन काळातली जुनी प्रथा, कळसाला साडी मग आईला साडी, कारण की हे यलामाच्याच रावळात चाललेलं आहे. पण मी ऐकलंय की ना ताईने ह्या कळसाला साडी घालून मग आईला पण साडी घातलेली आहे. हे काम फक्त ज्या ज्ञानी ज्ञानी बाईलाच येईल तसं ह्यांनी केलेलं आहे. हे प्रत्येक प्रथेला कुठल्याच मंदिराला साडी शिकरायला चढत नाही का ही तुम्ही चढवली, हे लक्षात ठेवा. नमः पार्वती पते हर हर महादेव. आम्ही आजपर्यंत मी शिव आणि शक्ती आजपर्यंत मी त्यांना पूजत आले आणि त्यांच्यानंतर मी दर्जा देते भाऊला आणि ताईला. कारण की आजपर्यंत पुऱ्या ब्रह्मांडामध्ये काम करत कोण आलेले? शिवशक्ती. पण ह्या नांदगावात काम करत आलेले अण्णा आणि ताई. कारण की एवढ्या वर्षाची ही परंपरा आज रंगारूपाला आली. कारण की प्रत्येक गावात जत्रा बघितलेल्या आहेत, 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या, ही चक्क 8 दिवसाची 9 दिवसाची. कारण की 9 दिवसाचा फक्त सोहळा आईचा होतो नवरात्र मध्ये, आणि जत्रा 9 दिवसाची झेलायची, तेही एक तर्फे, न कोणाचा जोगा, न कोणाची वर्गणी, न कोणाचं काय करता, हे फक्त सामर्थ्य हे आपल्या आई बापांना आणि दुसरं अण्णा भाऊ. आज एवढ्या मोठ्या मंदिराला देणगी देण्याचं सामर्थ्य ते तर ठेवलंच, पण त्या आदिमायेला आतापर्यंत कोणी असा भाषा येऊन अलंकार केले ना. मी ते अलंकार बघितले, अंजुमन ताईंनी ते अलंकार दिले. काय ती देवी दिसती माझी रूपामध्ये. खरंच विष्णूक मारते तुम्हाला अंजुमन ताई, की हे धाडस आणि हे कार्य की ज्याच्या मनात सनातन धर्माची एक कार्य तेच करू शकतायत. म्हणून ते माझे जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र म्हणणारे तेच लोक करत असतात. मेळ्यांमध्ये आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की वर्गणी मागतात आणि वर्गणीच्या नंतर स्टॉल लावायला जागा देतात आणि जागेच्या माध्यमातून पण तुम्ही त्यांच्याकडून भाडे वसुली करतात. पण अंजुमन ताईंनी त्यांचाही विचार केला आणि त्यांच्या पोटाचाही विचार केला. कारण की जत्रा भरावी कशी, तर ही अशी. आणि आजपर्यंत आमच्या आराधी जोगत्याला कोणत्याही आमदारांनी, खासदारांनी आणि मोठ्या मोठ्या नेत्यांनीही कधीही जोगव्याला बोलावलं नाही. ताई ही खरी बात आहे. हा ठीक आहे, बोलावलं कसं, या आशीर्वाद द्या, अंधारातल्या अंधारात घ्या, अंधारातल्या अंधारात जा. पण बेधडक आटम बॉम्ब फोडणारे फक्त सुहास कांदे आणि अंजुमन ताईचे. आतापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलेलो आहे जोगव्याला, पण कोणी असा आमचा सोहळा आणि एवढा कार्यक्रम कुठल्याही आमदारांनी म्हणा, नगरसेवकांनी म्हणा, कुठल्याही कार्यकर्त्यांनी नाही केलेला. केलेला काय रे? बोला. अण्णा भाऊनी केला. म्हणूनच मी बोलते, कारण की हा जोगवा कोणी उठून द्यावा नाही, हा राजाच्या घरीच भेटतो. तसे माझ्यासाठी राज्य अण्णा भाऊ आणि अंजुमन ताईचे. कारण की राजाच्या रंकाळात राजा नांदतो, इथे नांद गावात अण्णा आणि ताई नांदतात. तसं की हा जोग्याचा कार्यक्रम तुम्ही सुरू केलाय, पण शेवटपर्यंत पार पाडा का ताई. आणि आम्हाला वर्षानुवर्ष बोलवा, नुसतं हे नका करू की ना जोगवा आज केलाय, हा जोगेची प्रथा अनंत कालपर्यंत राहिली पाहिजे. आम्ही गेल्याच्या नंतर आमचे चेले पण आले पाहिजे. कारण की हे नाव सुवर्ण अक्षरात तुमचे ना,
कोरून लावलं पाहिजे कोणीतरी, असं झालं पाहिजे. मी माझं जास्त बोलले असेल तर मी माफ करते. धन्यवाद.